ते बघ फूल आहे हा आणि इथे गणपती बाप्पा आहे पाया पड त्याच्या हा मग नंतर आम्ही जाणार गणपती बाप्पाची पूजा करायला आणि पाऊस पडतोय आणि आता आम्ही आमचं घर दाखवतो हे बघा कसं मस्त क्लायमेट झालंय हा सगळीकडे हा 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 काय हे तुमचं हे काय आपलं ओके हा सगळीकडे इथे भात लावलेला आहे आणि ही समोर दिसते ही आमची देवराई आहे या देवराईतला एकही पान आम्ही तोडत नाही हा आता हिचं ऐकूया बोल हा चिखल आहे आता काका आलेत ना आता काकांबरोबर जाऊया हा आपण दोघंच वर जाऊया काकाला जाऊन दे ओके कुठे आहे तुमचं घर अरे वा तुझ्या बाबापेक्षा मोठं आहे ना हा ते आणलंय अगरबत्ती गणपतीसाठी आणि हे परत त्याला खायला हे परत त्याला खायला त्याला खायला हे मग त्याच्या हातातलं मोदक कापलेला खायला आणि ते तो शिक्षा पण करत असतो आपण लढले की रांगोळी पुसायची नाही रांगोळी मस्त पुसायची नाही चला पाया पडा आता गणपती बाप्पाला लवकर हा सगळं काही त्याचं खाऊ आहे त्याचं काय पण आहे पहिल्यांदाच आली आहे गणपतीला छोटी छोटी आहे ती पहिला गणपती आहे तिचा आणि आता ती पूजा करेल गणपतीची तिचा बाबा पण आलाय चला काय बोलशील तू आता कुठे चालली आहेस आता मी ना खालेपतनला चालली आहे हा आता मी आल्यावर चालेल चालेल थँक्यू आज आमच्याकडे अळूचं फतफद आहे तर त्याच्यामध्ये आम्ही मका टाकतो शेंगदाणे पण टाकतात पण आम्ही मका टाकतो तर त्याच्यासाठी आता मका सोलायचं काम चालू आहे आणि आता माझ्या छोट्या बहिणीला मी देतो एक मका पकडा बोला हॅलो मी मक्का बोलते तुम्ही तुका बोलताय का मी तात्या विंचूची बहीण आहे वाट्या विंचू मोठ्याला सांग कोयता आण लवकर हा बाय बाय गावी आल्यावर अशी खतरनाक काम आणि काय आणू तुमच्यासाठी काय खाऊ खाऊ आणा मला खाऊ फरसाण आणलाय खाडेपाटणचा आमच्या अरे आणते ना लाडू आणते लाडू आणते मामाकडनं हॉटेलवाले आमचे खाडेपाटणवाले सगळी फॅमिली हॉटेल फॅमिली आता बनवणार आहे 4 आताचे 5 होतील केले तर जवळ हा आमचा गावचा बाजार आहे गणपती दुपारच्या वेळेला तर सगळेच घरी जातात ही वाडी आहे इकडे चौकेवाडी आहे आता आपल्याला हळद घ्यायची गणपती बाप्पाला छान नैवेद्य दाखवलंय आज खीर आहे छान खीर बनवलेली आहे आणि हिलाच बासुंदीचं नाव पण दिलंय आता खाऊन कळेल बाप्पाच सांगेल काय ते आणि छान सगळे पुन्हा एकदा जेवायला बसलेले आहेत
जेवणामध्ये आहे चण्याची भाजी, खीर, मोदक, चपाती, अळूवडी आहे आणि सगळ्यात फेवरेट म्हणजे अळूचं फतफद आहे. त्याच्यामध्ये मस्त कॉर्न टाकलेत. हे अळू आमच्याच गावातलेच आहेत, म्हणजे आमच्या घराच्या बाजूचेच आहेत, घरातले आहेत आमच्या. आमची बारकी जेवायला बसली, आमचे काका बसले जेवायला. काकानी मी जसे वडापाव खाऊन आलोय बाजारातून 2-2. आमची आजी बसली आहे. आज गौरी सकाळपासून खूप काम करते आहे, तर ती आता 3 तास तरी झोपेल आज, कारण तिला खूपच वाकवलेलं आहे सगळ्यांनी. आजी काहीतरी काय खातेस ग? हसतेस काय? सांग लवकर काय आहे? हा अरे उसळ आणि चपाती आणि अळू फतफद कुठे आहे तुला? हा, गौरीने अळू दिलाय तिला. चला सगळे छान जेवायला बसले. हा, हे आमचं पिल्लू खीर खाते बघा, किती छान छान. आणि हिचा अजिबात त्रास नाही, ही कोणाला त्रास देत नाही, मस्त आपली खेळत असते दिवसभर घरात. चला आता सगळे जेवायला बसा. गणपती बाप्पा मोरया. हॅलो, तर आम्ही आता जेवून चाललोय आमच्या धरणावर. तर आज आमची ट्रायल आहे मासे पकडायची. जर आज जमलं व्यवस्थित तर मग 2-3 दिवसाने पुन्हा मासे पकडायला येणार. आज ट्रायलला चाललोय. आमचं जेवण झालंय, देवाला नैवेद्य वगैरे दाखवून झालंय. आज दुपारची वेळ झोपायची, आराम करायची होती, पण आम्ही आता चाललोय सगळे. तुम्हाला हा रस्ता दाखवतो धरणावर जायचा. एकदम मस्त रस्ता आहे आणि धरण पण खूप मोठं आहे, खूप जुनं आहे आणि तिथे खूप प्राणी पाणी प्यायला येतात. म्हणजे अगदी पट्टेरी वाघापासूनची नोंद आहे त्या धरणावर आणि फार सुंदर धरण आहे. त्याच्याच खाली आमचं दुसरं घर आहे धरणाच्या खाली. आम्ही लहानपणी खूप जायचो, आमच्या आजी आजोबा आम्हाला घेऊन जायचे फिरायला. मग आम्ही स्वतः पण जायला लागलो जेव्हा आम्हाला कळायला लागलं, कारण तिकडे वरती आमचा आंबा पण आहे, त्याला खोबरा आंबा म्हणतात. एकदम त्याची चव अशी खोबऱ्यासारखी लागते, मस्त. तर चला मी तुम्हाला आता धरणाचा रस्ता दाखवतो. हा धरणावर जाणारा रस्ता आहे. मस्त दोन्ही साईडने झाडं आहेत, देवराई आहे बाजूला एक, आणि हे बघा पूर्ण जंगलच आहे. पाऊस चालू झाला आहे, आता धरणाच्या वाटेवरच आहे आणि धरणावर आम्ही काय काय धमाल करतोय, कसे मासे पकडतोय हे आमच्या पुढच्या व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. खूप मजा येईल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त. आम्ही खूप स्ट्रगल करून व्हिडिओ बनवतोय, कारण तरी नेटवर्कचा खूप इश्यू आहे. आमचं गाव थोडंसं असं जंगलात पडतं, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे.